नमस्कार मंडळी. तर कसे आहात? टेस्ट ऑफ महाराष्ट्र अँड केरला इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे डाळ कांद्याची आणि ही रेसिपी करायला सोपी आणि चवीला भन्नाट अशी लागते. तर चला मग रेसिपीकडे वळूया आपण. तर रेसिपी बनवण्यासाठी इथे बघा मी हरभऱ्याची डाळ थोडी 2 तास भिजत ठेवली होती. आधी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता, एक तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडेसे सुके मसाले घेतलेले आहेत. तर डाळ कांदा बनवण्यासाठी इथे मी मातीचं भांडे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचं. दालचिनी, तमालपत्र, कढीपत्ता घालायचा, बारीक चिरलेला कांदा घालायचा, कांदा भरपूर घालायचा आणि छान गुलाबी होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये मसाले घालायचे. आता जी आपली साठवणीची चटणी असते, चटणी, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला हे सगळं मी घातलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं. आता घालायचं आहे भिजवलेली डाळ, तीसुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायची आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं. मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि ताटावरती आपल्याला सगळं शेंगदाण्याचं कूट वगैरे मिक्स करून झाल्यानंतर ताटावरती पाणी ठेवायचं आहे आणि छान आपल्याला ही वाफ देऊन घ्यायची आहे डाळीला थोडी. ताटावरचं पाणी गरम झालं की मग आपण ते गरम पाणी डाळीत ओतणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आता गरम झालेलं पाणी आपण डाळीमध्ये ओतून घ्यायचं आणि छान मऊसूत शिजवून घ्यायची आहे आपल्याला डाळ. कमी गॅसवरतीच ठेवायची आणि झाकण ठेवून याला छान शिजवून घ्यायचं. कोथिंबीर घातलेली आहे आणि ताट ठेवून आपल्याला ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता आपली डाळ कांदा इथे रेडी आहे आणि नक्की करून बघा, चवीला खूप छान लागतो. तर आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि ही नक्की तुम्ही घरी एकदा करून बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.